जामरोडवरील देशदारू दुकानाला नागरिकांचा तीव्र विरोध, महिलांचा सरळ मोर्चा, पालकमंत्र्यांकडे निवेदन। वडगाव जामरोड परिसरात प्रस्तावित देशदारू दुकान सुरू करण्याच्या हालचाली विरोधात स्थानिक नागरिक आणि महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी थेट सरळ मोर्चा काढत पालकमंत्री संजय राठोड, खासदार संजय देशमुख आणि आमदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले। परिसरातील नागरिकांनी सांगितले की या दारू दुकानामुळे परिसरातील सामाजिक वातावरण दूषित होईल। विशेषतः आजूबाजूला मोठ्या संख्येने महिला वास्तव्यास आहेत। महिलांच्या ये-जा करण्याकरिता रस्त्यावरचे दुकान सुरू झाल्यास त्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागेल। या व्यतिरिक्त परिसरात दवाखाना, लेडीज शॉपी, ब्युटी पार्लर तसेच शिवमंदिर, अंतराळ गणपती मंदिर यासारखी धार्मिक स्थळे आहेत। महिलांचा भजन कीर्तनासाठी या परिसरातून सतत वावर असतो। याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींसाठी विवेकानंद छात्र निवास आहे। या सर्व बाबींचा विचार करता दारू दुकान मंजूर करणे म्हणजे समाजावर अन्याय ठरेल, अशी ठामसूर नागरिकांच्या आवाजात होता। यापूर्वीही अशा प्रकारे देशदारूचं दुकान सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र नागरिकांनी यावेळी तीव्र विरोध करून तोच प्रयत्न हाणून पाडला होता। तरी देखील पुन्हा एकदा ही प्रतिक्रिया सुरू झाल्याने स्थानिकांचा संताप उरफाळून आला आहे। महिलांनी स्पष्ट इशारा दिला आहे की शासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी, अन्यथा नागरिक कठोर आंदोलन छेडतील। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी राजेश ईश्वरकर, यवतमाळ।